पुन्हा नाशिक जी डायरेक्ट रेल्वे होणार होती त्याचं सर्वेक्षण झालं होतं, ती आता व्हाया इकडून तिकडून का जाते हा संशोधनाचा विषय आहे. आणि याचा विचार संगमनेरकरांनी खऱ्या अर्थाने केला पाहिजे, सिन्नरकरांनी केला पाहिजे, नारायणगाववाल्यांनी केला पाहिजे, जुन्नरवाल्यांनी केला पाहिजे, मंचरवाल्यांनी केला पाहिजे. लोकांनी विचारच नाही केला पाहिजे, त्यांना चांगलं बरं वाईट हे समजलंच नाही पाहिजे. लोकांना जे आवडते ना ते करा, जास्त डोकं लावू नका. मग त्याच्या उद्घाटनाला जायचे, त्याला कुठं शिकवत बसता की बाबा अधिकृतच बांधकाम कर, नियमातच बांधकाम कर, त्याला शिकवत बसू नका. जा, त्याचं उद्घाटन करा, त्याला खुश करा, निघून या. जर रेल्वे झाली नाशिक पुणे तर पुण्याची पूर्ण बिल्डर लॉबी संकटात येईल. कोणाला फायदा होणार आहे, कोणाला तोटा होणार आहे, पण त्यांचा फायदा तोटा बघणं सरकारचं काम नाहीये. सरकारचं काम माणसाचा फायदा तोटा बघणं गरजेचं. आज पुण्यावर जो ताण आलेला आहे, मी तर म्हणतो पुणा नाशिक रेल्वे करणं म्हणजे पुण्यावर उपकार करणे. हा देश प्रगतीकडे चाललाय का अधोगतीकडे चाललाय? त्यामुळे नेता जे सांगतोय ते लबाड बोलतोय, तो आपल्या हिताचं नाही आणि त्याच्या स्वतःच्या हिताचं आहे हे मत त्यांचं तयार झालेलं आहे. एक स्वप्न दाखवलं का 2020 साली हा देश महासत्ता होणार आहे आणि विकसित महाराष्ट्र 2047ला जेव्हा होईल तेव्हा विकसित संगमनेरही असलं पाहिजे, संगमनेरचंही त्याच्यात योगदान असलं पाहिजे. उद्योगाकडे वळावं म्हणजे याचा अर्थ असा नाही की येऊन उद्योग करावा, त्यासाठी तुम्ही सखोल अभ्यासही केला पाहिजे. म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंड पासूनचा तर त्याच्या बिझनेस पर्यंतचा कोणताही प्रश्न त्याला आला की त्याने हक्काने तिथं जावं आणि त्याला तिथं सोल्युशन भेटणार. आज मुलं 50-50 हजार रुपये, 1-1 लाख रुपये पगार घेत आहेत आणि सेव्हिंग अकाउंटला जर पाहिलं तर त्यांचे 0 रुपीज आहेत. कार्यकर्ता, राजकारणी कार्यकर्ता म्हणून माझ्याजवळ असाल तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून राहू नका. कॉन्ट्रॅक्टर बनायचं तर कॉन्ट्रॅक्टर्स करा. आता त्यांनी चॉपर लावा, बंदूक लावावी का अजून तोफ लावावी? नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल तो म्हणजे संगमनेर स्पेशल वरती. आज आपले जे गेस्ट आहेत त्यांना आपण आमंत्रित केलंय, त्यांचं काय सांगावं आणि काय नाही असं एक व्यक्तिमत्व आपण आमंत्रित केले आहे. वयाच्या 24व्या वर्षी म्हणजे आपण सर्वात यंग जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवला. 10 वर्ष ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून देखील आले. अध्यक्षपदांनी त्यांना खूप वेळेस हुलकावणी दिली. हार न मानता आपल्या यशाच्या अगोदर ते आपलं इंट्रोडक्शन मी किती वेळेस हारलो हे पहिल्यांदा करून देतात. या व्यक्तीबद्दल अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगायची वाटते की युवक काँग्रेसचे हे महाराष्ट्राचे अध्यक्ष असताना आपला एक मित्र विरोधी पक्षामध्ये उभा असताना त्याच्या खातर एक आपल्या फेसबुकवरती व सोशल मीडियावरती त्यांनी स्वतःहून पोस्ट केली. त्या पोस्टवरती खूप परिणामही झाला, लोकांच्या कमेंट आल्या, पण तरी माझा मित्र म्हणून वैयक्तिक या व्यक्तीसाठी मी पोस्ट करत आहो हे त्यांनी स्पष्टीकरण दिलं. म्हणजे मित्रत्वासाठी त्यांचं पक्ष वगैरे हे सर्व गोष्टी बाजूला ठेवून मित्रत्वासाठी पहिलं पाऊल ते उचलतात. त्यानंतर अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की ते आपल्या इंटरव्ह्यू दरम्यान हेही म्हणतात की राजकारणापेक्षा मला माझी फॅमिली खूप महत्वाची आहे. असे व्यक्तिमत्व म्हणजे आपले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. नमस्ते दादा. 4 दिवसापूर्वी आपण एक पोस्ट केली होती की विकतचे दुखणे घेऊ नका या संदर्भामध्ये. संदर्भ होता की नाशिक पुणेचा हायवे. आजही जेव्हा आपल्या शहराकडून लोक घरी येत असतात त्यावेळेस फोन करून सांगतात की आई वडिलांना की आम्ही येतोय, किंवा आपल्या पत्नीला, मित्रांना, मुलांना सांगतोय की आम्ही येतोय, आणि आपले प्रियजन व्यक्ती येणार म्हणून लोक वाट बघत असतात. तासंतास झाले तरी येत नाहीत. कारण विचारलं तर ट्रॅफिकमध्ये अडकलोय. हे सर्रासपणे आज बघायला भेटतंय की रस्त्याची ट्रॅफिक इतकी वाढली आणि खास करून नाशिक पुणे हायवे त्या अनुषंगाने एक पहिल्या नंबरवर येतो. या दृष्टिकोनातून सरकार ह्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतोय की लोकप्रतिनिधी याच्याकडे जाणून दुर्लक्ष करतायत की ही गोष्ट करायचीच नाही पूर्णत्वास, असं काही धोरण तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मला तर मुख्यतः असं वाटतं की लोकांची सहनशीलता खूप जास्त चांगली झालेली आहे. म्हणजे लोकांनी मानसिकरित्या तयारी केली की हे सहनच करावं लागणार आहे. आणि इथंच खऱ्या अर्थाने लोकशाहीमधली सगळ्यात मोठी चूक होत असते. सहन करण्याची गरज काय? मी तुला सांगतो की एक मुलगा आमच्या इंदिरानगर मधला काल मला भेटला. तो दर शनिवार रविवार तो आणि त्याची बायको मोटरसायकलवर संगमनेरला पुण्याहून येतात. का तर
गावाकडं काही जबाबदाऱ्या आहेत, आई वडिलांची काळजी घ्यायची आहे, त्यांना दर शनिवार रविवार यावं लागतं, नोकरी तो पुण्यात करतो. बाईकवर काय येतो त्याला विचारलं तर तो म्हणतो की बसने आलो तर 6-6, 7-7 तास लागतात, गाडी त्याला परवडत नाही, आणि ट्रॅफिकमध्ये जर अडकला तर बाईक त्याची कुठून पण त्याला काढता येते, म्हणून तो बाईकवर येतो. म्हणजे घराचा करता मुलगा पुण्यात नोकरी करतो, घरी आई वडिलांची काळजी घ्यायला येतो, आणि तो बाईकवर येतो कारण त्याला ते परवडत नाही आणि ट्रॅफिकमध्ये त्याला अडकायचं नाही. मग मला माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीच्या मनात प्रश्न येतो की मग हे सगळं चाललंय कशासाठी? म्हणजे मी कॉलेजला 20 वर्षापूर्वी असताना आम्हाला 4 तास पुण्याला पोहोचायला लागायचे, बरोबर. आणि आज आम्हाला 8 तास लागतायत. हा देश प्रगतीकडे चाललाय का अधोगतीकडे चाललाय? हायवेचे आपण एवढे मोठे मोठे स्वतःचे गुणगान गाऊन घेतो. बरं, हा प्रश्न फक्त पुणे नाशिक रस्त्यापुरताच मर्यादित नाहीये. नगर मनमाड रस्त्याची अवस्था काय आहे? म्हणजे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये उल्लेख होईल अशी परिस्थिती आहे. इतके कॉन्ट्रॅक्टर तिथं होऊन गेले जातात. हे रस्ते करू शकत नाही, ही सरकारची हतबलता आहे की सरकारला लक्ष द्यायचं नाही, हा खऱ्या अर्थाने मोठा प्रश्न आहे. आज मी पुणे नाशिकच्या बाबतीत सांगतो की आज आपले हजारो मुलं आणि मुली हे पुण्यामध्ये किंवा नाशिकला नोकरी धंद्याच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने राहतात आणि जात असतात. पब्लिक ट्रान्सपोर्टकडे तुम्ही लक्ष देणार आहात की नाही? म्हणजे एक छोटी गोष्ट अशी आहे की रेल्वे नाही, या रेल्वेचं खरं तर पुणा नाशिक जी डायरेक्ट रेल्वे होणार होती त्याचं सर्वेक्षण झालं होतं, ती आता व्हाया इकडून तिकडून का जाते हा संशोधनाचा विषय आहे. आणि याचा विचार संगमनेरकरांनी खऱ्या अर्थाने केला पाहिजे, सिन्नरकरांनी केला पाहिजे, नारायणगाववाल्यांनी केला पाहिजे, जुन्नरवाल्यांनी केला पाहिजे, मंचरवाल्यांनी केला पाहिजे. कारण हे जर रेल्वे झाली तर आमचा मुलगा किंवा आमची मुलगी ही पुण्यामध्ये नोकरी करेल, राहायला मात्र ती संगमनेरात राहू शकते, रोजचं जाऊन येऊन करू शकते. इतकी ताकद या एका पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आहे, ते आम्ही लक्ष देऊ शकत नाहीये. आणि म्हणून मी परवा असंच रस्त्याच्या ट्रॅफिकच्या पोस्ट पाहत असताना माझं मन उद्विग्न झालं, आणि मग मी बोललो की विकतचं दुखणं का घेता, त्यापेक्षा जाऊच नका, टोल पण भरायचा. बरोबर. मी टोलबंदीसाठी गडकरी साहेबांना पत्र लिहिलं की म्हणलं साहेब, जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत टोल बंदी करा. मी फोन लावून गडकरी साहेबांशी बोललो. गडकरी साहेब म्हणले, सत्यजित, नॅशनल हायवेचा टोल बंद करता येत नाही, त्यांनी कायद्यात काहीतरी एक दुरुस्ती केलेली आहे, त्याच्यानुसार ते आता नॅशनल हायवेचे टोल बंद करू शकत नाही, कारण कोणीतरी इन्व्हेस्ट करून हा रस्ता केलेला असतो. बीओटी तत्वावर बऱ्याच वेळा हे रस्ते झालेले असतात, आणि मग तो एक सर्व्हिस लेवल ॲग्रीमेंट त्या पार्टी बरोबर सरकारचं झालेलं असतं. त्याच्यामुळे आम्हाला ते टोल माफ करता येत नाही, किंवा टोल माफ केला तर सरकारला खिशातून पैसे द्यावे लागतात, त्यामुळे आम्ही ते करू शकत नाही. पण इथं लोकांना पैसे द्यावे लागतायत, लोक टोल भरतायत, आणि सर्रासपणे हे चाललंय. म्हणून मी गडकरी साहेबांना सांगितले की साहेब, एक 8-15 दिवसात तुम्ही या टोलवर निर्णय घ्या, नाहीतर एक मोठं आंदोलन जे आहे ते आम्हाला करावं लागेल. लोक वैतागलेले आहेत, आणि लोकांची काळजी घेणं मला असं वाटतं सरकारचं काम आहे. या निमित्ताने अजून एक प्रश्न दादा माझ्या मनात आला. हिंजेवाडी सारख्या IT पार्कमध्ये बरेचसे लोक आज काम करतात, महाराष्ट्रातले कुठले असू देत. हिंजेवाडीमध्ये काही लोक रेंटनी राहतात, काही स्वतःचे घर घेऊन राहतात, पण प्रत्येकाची परिस्थिती नाहीये. काही जण तिथून थोडे पुढे येऊन वाकडमध्ये राहतात, अगदी पार रावेतपर्यंत येतात, कारण त्यांची परिस्थिती थोडी कमी असते, पगार कमी असतो. पण ह्या लोकांना ज्यावेळेस घरी येण्यासाठी 2-2 तास यांना लागतात. आयुष्यातले 9 तासात जॉबमध्ये जातात, 2 तास येण्याचे, 2 तास जाण्याचे, म्हणजे आयुष्यामध्ये 9-4 झाले 13 तास तो माणूस गेला की जेवण करून झोपला. याच्या पलीकडे त्याच्या आयुष्यात काहीच राहत नाही. शनिवार रविवार तो आपल्या फॅमिलीमध्ये देतो. ह्या माणसाला विचार करण्याची ताकदच नाही. जसं तुम्ही म्हटलं की माणूसच विचार करत नाही किंवा लोक विचार करत नाहीत, पण ह्या लोकांना विचार करायला टाइम कुठे आहे? आणि मग माझ्यासारख्या व्यक्तीच्या मनात असाही प्रश्न येतो की सरकार हे जाणून बुजून करते का? लोकांनी विचारच नाही केला पाहिजे, त्यांना चांगलं बरं वाईट हे समजलंच नाही पाहिजे. असं नाही की एवढं मोठं सरकार आहे, एक हाती सत्ता आहे, इतकं काही इन्कम महाराष्ट्राला महसूल देतोय, IT क्षेत्रामधून इतकं काही महसूल येतोय. एक रोड करण्यासाठी किंवा ट्रॅफिक व्यवस्थित करण्यासाठी किती वेळ लागतो? खूप कमी लागू शकतो. त्याच्यानंतर त्या ट्रॅफिकच्या अनुषंगानं खूप जणांशी चर्चा केली, काही गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांची चर्चा केली,
तर नाव न घेण्याच्या अटीवर ते हेही बोलतात याला कारण आहे की इथलं जे अतिक्रमण झालं ते. पण हे अतिक्रमण हे लोकप्रतिनिधी जाणून बुजून होऊ देतात का? स्वतःही उद्घाटनाला जातात, स्वतःच उद्घाटन करतात, पण ते उद्घाटन करण्या अगोदर ही बिल्डिंग किंवा हे काही जे काही स्ट्रक्चर उभं आहे हे व्यवस्थित आहे का, हे सर्रास लोकप्रतिनिधी याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात असं तुम्हाला वाटतंय का? हे बघा, आता लोकप्रतिनिधीच्या पण काही मर्यादा आहेत आणि प्रतिनिधींचे काही कंपल्शन्स पण तयार झालेले आहेत. म्हणजे राजकारण करत असताना काही गोष्टी आवडत नसतील तरी आम्हाला करावं लागतात, कारण लोकांना त्या आवडत असतात. म्हणून मी कायम सांगत असतो की एक काळ असा होता या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या आणि देशाच्या, की नेते समाजाला दिशा देण्याचं काम करायचे, ते निर्णय घ्यायचे आणि समाज त्या नेत्यांवर विश्वास असल्यामुळे त्या निर्णयाच्या मागे समाज उभा राहायचा. आज परिस्थिती उलटी झालेली आहे. लोकांचा नेत्यांवर विश्वास नाही, त्यामुळे नेता जे सांगतोय ते लबाड बोलतोय, तो आपल्या हिताचं नाही आणि त्याच्या स्वतःच्या हिताचं आहे हे मत त्यांचं तयार झालेलं आहे. म्हणजे पुन्हा नाशिक रेल्वेचा जर मुद्दा मी मांडला तर एक वर्ग असा पण आहे का जसं काय त्यांना वाटतं माझीच जमीन त्याच्यामध्ये जाणार आहे आणि म्हणूनच मला तो पुन्हा नाशिक रेल्वे पाहिजे, असेही ट्रोल करणारे लोक मला दिसलेले आहेत. म्हणजे थोडक्यात लोकांचा नेत्यांवर विश्वास नाही आणि त्याच्यामुळे नेता जे सांगल ते लोक ऐकायला तयार नाही. त्यामुळे पर्यायच राहिला नाही लोकप्रतिनिधींकडं. एकमेव पर्याय राहिलाय तो म्हणजे लोकांना जे आवडते ना ते करा, जास्त डोकं लावू नका. मग त्याच्या उद्घाटनाला जायचे, त्याला कुठं शिकवत बसता की बाबा अधिकृतच बांधकाम कर, नियमातच बांधकाम कर, त्याला शिकवत बसू नका. जा, त्याचं उद्घाटन करा, त्याला खुश करा, निघून या, काय व्हायचं ते होईल. अशा परिस्थितीचे विचार नेते आणि लोकप्रतिनिधी करतायत, ही वस्तुस्थिती आहे. आणि मला असं वाटतं की हेच समाज परिवर्तनामधली सगळ्यात मोठी अडचण आज निर्माण झालेली आहे आणि ते बदलण्याची गरज आहे. ते जर बदललं नाही तर 2047च्या विकसित भारताचं स्वप्न हे पुन्हा एकदा डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी जे 2020ला महासत्ता होण्याचं स्वप्न आपल्याला दाखवलं होतं तसंच राहील. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी आपल्या या देशातल्या तरुणांना एक स्वप्न दाखवलं का 2020 साली हा देश महासत्ता होणार आहे. आज आपण 2025 मध्ये महासत्तेच्या जवळ सुद्धा आपण पोहोचलेलो नाही आणि आज आपण 2047ला 100 पूर्ण करणार आहे. आता विकसित भारताचं स्वप्न आपण पाहतोय. तर हे विकसित भारताचं स्वप्न पाहत असताना इथलं राजकारण सुधारलं पाहिजे, इथली लोकशाही सुधारली पाहिजे, हे त्याचं मूळ आहे असं मला वाटतं. रेल्वेचा ज्यावेळेस विषय येतो दादा, तर रेल्वेच्या विषयावरती हाही मुद्दा खूप चर्चेला जातो. जर रेल्वेच झाली नाशिक पुणे तर पुण्याची पूर्ण बिल्डर लॉबी संकटात येईल. तुम्हाला काय वाटतं? हे बघा, असं काही होत नसतं. शेवटी विकास जेवढा होतो त्याच्यातून कोणाचा फायदा कोणाचा तोटा साहजिक होणं आहे. परंतु उद्या आज तुम्ही मला सांगा की आता एक रस्ता नवीन पुणे शिर्डी रस्ता होतोय, तुम्हाला कधी माहित नसेल म्हणून मी सांगतो आता. म्हणजे पुन्हा नाशिक जो होतो इंडस्ट्रियल तो नव्हे, त्याच्या आधी एक आता माहुली फाट्यापासून तर तो डायरेक्ट साकूर, मांडवा, पानोडी करत लोणी मार्गे त्या एअरपोर्ट रोडला लागणारा एक रस्ता आहे जो आत्ता पण आहे. त्याचं रुंदीकरण करून तो रस्ता अजून मोठा करण्यासाठी निधी आलेला आहे. तो रस्ता झाल्यावर काय होणार आहे? तो रस्ता झाल्यावर शिर्डीला जाणारं जे पब्लिक आहे त्याला संगमनेरला यावं लागणार नाही. बरोबर, त्याची सोय होईल. बरोबर, तो तिकडून जाईल, त्याला ट्रॅफिक लागणार नाही. त्याच्यामुळे लोक त्याचा फायदा उचलतील. त्याचा परिणाम काय होईल की इकडचे जे हॉटेल आहेत त्यांचा व्यवसाय कमी होईल आणि त्या रस्त्यावर नवीन हॉटेल तयार होतील, बरोबर, नवीन पेट्रोल पंप तयार होतील, नवीन व्यवस्था तयार होईल. त्यामुळे विकासाचे हे गोष्टी असतात. कोणाला फायदा होणार आहे, कोणाला तोटा होणार आहे, पण त्यांचा फायदा तोटा बघणं सरकारचं काम नाहीये. सरकारचं काम माणसाचा फायदा तोटा बघणं गरजेचं. आज पुण्यावर जो ताण आलेला आहे, मी तर म्हणतो पुन्हा नाशिक रेल्वे करणं म्हणजे पुण्यावर उपकार करणे. बरोबर, पुन्हा नाशिक रेल्वे करणं आमचा काय फायदा आहे? संगमनेर, नारायणगाव, सिन्नर, जुन्नर ते सोडून द्या, किंवा नाशिकचा काय फायदा आहे ते पण सोडून द्या. पुन्हा नाशिक रेल्वे होणं म्हणजे पुण्यात जे आज एवढं मोठं प्रेशर तिथं लोकांचं येतंय नागरिकीकरणाचं, ते लोक तिकडं पुण्यात राहणार नाही. त्यांना जर 1 तासामध्ये संगमनेरमध्ये जर छान लाईफस्टाईल मिळाली, स्वस्तात घर मिळालं, चांगलं आरोग्य मिळालं, चांगलं शिक्षण मिळालं जे आहे आपल्या संगमनेरात, कशाला पुण्यात राहतील? 1 तासामध्ये हाय स्पीड रेल्वे आहे.
हाय स्पीड मुंबईमध्ये आज 2-2, 3-3 तास लोक प्रवास करतायत, या रेल्वेमध्ये 1 तासात प्रवास करतील, संगमनेरात राहतील, संगमनेरचा विकास होईल. मला असं वाटतं की ह्या विकासाचे खूप पैलू असतात आणि त्या पैलूंवर काम करणं मला असं वाटतं की जास्त गरजेचं आहे. रेल्वे संदर्भात आपण मीटिंग केली होती, सर्व लोकप्रतिनिधींना आपण बोलवलं होतं. तर त्या मीटिंगमध्ये आपले संगमनेरचे विद्यमान आमदार अमोलभाऊ खताळे उपस्थित होते. तर तुम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं की ते स्वतःहून आले होते? नाही नाही, मी या पुणे नाशिक रेल्वेच्या मार्गावर येणारे जेवढे विधानसभा सदस्य आहेत, म्हणजे मी बाबाजी काळे असतील खेडचे, चाकणचे, त्याच्यानंतर दिलीप वळसे पाटील साहेब असतील आंबेगाव जुनचे, नंतर जुन्नरचे शरददादा सोनवणे असतील, संगमनेरचे अमोल खताळ असतील, सिन्नरचे माणिकराव कोकाटे असतील, या सगळ्यांना मी व्यक्तिशः निमंत्रित केलं. प्लस 5 खासदार म्हणजे राजाभाऊ वाजे असतील, त्याच्यानंतर भाऊसाहेब वागचौरे असतील, निलेश लंके असतील, त्यानंतर अमोल कोल्हे असतील, ह्या सगळ्यांना मी स्वतः निमंत्रित केलं आणि अनेक लोक त्या कार्यक्रम बैठकीला आले. ती बैठक अतिशय सकारात्मक झाली आणि मीच निमंत्रित केलं होतं. कारण प्रश्न हा विचारण्यामागे एक उद्देश असा आहे की तुमच्या पोस्टमध्ये ते दिसलेत, त्यांच्या पोस्टमध्ये तुम्ही नव्हते. म्हणून हा प्रश्न, कारण संगमनेरला आज 2 लोकप्रतिनिधी आहेत, पण दोघांची इच्छा असल्याशिवाय ते संगमनेरकरांचं कल्याण होणार नाही, असं आमचं मत आहे. पण रेल्वे हा प्रश्न खूप जिव्हाळ्याचा आहे. तुम्ही जो आता पॉइंट मांडला की मुंबई आपलं पुणे नाशिक जी रेल्वे आहे ती इतरत्र मार्गाने वळवली जात आहे, आणि तुमचाही आरोप आहे की इतरत्र शक्ती जी आहे संगमनेरचा विकास नाही करायचा ते असे वळवत आहे. तर मग यामध्ये विद्यमान आमदारही काही बोलले नाही, फक्त आपणच एकट्याने बाजू लावून धरली. आता ज्याचं त्याचं राजकारण आहे, आता मी त्याच्यावर टिप्पणी करणं योग्य नाही. रेल्वेचा प्रश्न जर आला दादा, तर हा रेल्वेचा प्रश्न माझे आई जवळजवळ 50 वर्षापासून सांगते की आमच्या काळापासूनच ते झालंय. म्हणजे असं नाही की आजचेच लोकप्रतिनिधी त्याला तयार नाहीत. आज गेल्या 50 वर्षापासूनचं नारळ फोडला, किती वेळ झालं, सगळं झालं, पण आज 50 वर्ष झाले ही गोष्ट होत नाही. म्हणजे ही खूप आपल्या मागे नेणारी स्थिती आहे. म्हणजे काही कधी कधी डोक्यात असं येतं की ही रेल्वेच होणार नाही. नाही, मी तुझे सहज करेक्ट करतोय का पुणे नाशिक रेल्वे जो आहे तो फार जुना विषय नाही. पूर्वी त्याची चर्चा पण नव्हती, म्हणजे चर्चा व्हायच्या की झाली पाहिजे, परंतु जी सुरुवात खऱ्या अर्थाने झाली ती 2014ला भाऊसाहेब वागचौरे असताना, खासदार असताना थोडीशी त्याला सुरुवात त्या ठिकाणी झाली आणि मग सर्वे आणि मग त्या गोष्टी झाल्या. म्हणजे फार जुना प्रकल्प नाहीये. त्याच्या आधीपासून आमची नगरमध्ये मागणी होती की नगर पुणे डायरेक्ट रेल्वे झाली पाहिजे, कारण नगरला पण पुण्याला जायला आम्हाला दौंड मार्गे जावं लागतं आणि म्हणून नगरचे पण लोक जे आहेत ते पुण्यामध्ये मोठ्या संख्येने राहतात. तेच ना सुद्धा एक रेल्वे जर डायरेक्ट झाली तर 2 तासावर 1 तासावर जर झालं तर लोक थांबणार नाही. म्हणजे पुण्यात राहण्याची आवश्यकता नाही, नगरला राहू शकतात. त्यामुळे ती मागणी फार जुनी होती, पण त्याचं सर्वेक्षण आता सुरू झालं. याचं सर्वेक्षण एक 10 वर्षापूर्वी सुरू झालं. आणखी एक महत्वाचा मुद्दा दादा मला आठवला की आपण पदवीधर आमदारकीला उभे राहण्या अगोदर एक पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं, सिटीजन व्हिला म्हणून ते एक पुस्तक होतं. आय थिंक ते कॅलिफोर्नियाच्या बाबत ते पुस्तक होतं, तुम्ही ते मराठीमध्ये अनुवाद केला होता. बरोबर. तर त्या पुस्तकामध्ये जो तुम्ही संकल्प मांडला होता की लोकांनी विकासामध्ये सामील व्हायला हवं, लोकांनी तंत्रज्ञाना अवगत करून विकासात सामील व्हायला हवं, तर ते पुस्तक तुम्ही स्वतः कुठे इम्प्लिमेंट केलंय का, किंवा तुम्ही कुठे इम्प्लिमेंट करणार आहात का? की कारण आज जवळजवळ 2.5 वर्ष तुम्ही आमदारकीचे पूर्ण केलेले आहेत आणि पुढे तुम्ही करणारच आहात, पण आतापर्यंत तुम्ही ते कुठे इम्प्लिमेंट केलंय का? नाही, अनेक ठिकाणी. कारण स्वतः मी व्यक्तिशः असा आहे की हे पुस्तक सुद्धा मला का आवडलं, कारण मी स्वतः शहर विकासाचा अभ्यासक आहे. मी अर्बन डेव्हलपमेंट हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि मला असं वाटतं की भविष्याच्या काळामध्ये आता शहरीकरण ज्या पद्धतीने वाढत चाललेत, मग ते पुणे असो, नाशिक असो, मुंबई असो, अगदी आपलं संगमनेर असो, संगमनेर सोडून दे गुलेवाडी असो, गुंजावाडी असो, इथे एक टाउन प्लॅनिंग व्यवस्थित नसल्यामुळे ते शहरं ओबडधोबड वाढत चाललेले आहेत. मी परवा माझ्या एका मित्राच्या घरी गेलो होतो गुलेवाडीमध्ये. त्याच्या घराच्या समोरचा रस्ता हा 15 फुटाचा रस्ता आहे. आता तो 20 वर्षापूर्वी तिथे राहायला आलेला आहे. तेव्हा 4 व्हीलर कोणाकडे नव्हत्या.
आता प्रत्येकाकडे 4 व्हीलर आलेल्या आहे, त्या सगळ्या दारांमध्ये उभ्या राहिलेल्या आहेत आणि आता चालायला जागा नाही अशी परिस्थिती. गाड्या लावायचा तर त्यांनी विचारच त्या वेळा केला नव्हता. आज संगमनेरात एक नवीन व्यवसाय तयार झालेला आहे. माझा मित्र एक घोडेकर म्हणून आहे, त्यांनीच केलेला आहे. पार्किंग चालू केलंय त्यांनी साईनगरमध्ये, की बाजारपेठेत आणि या गावठाण एरियात राहणारे जे व्यापारी किंवा जे नागरिक असतील ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे ते गाड्या घालू शकत नाही, म्हणून ते तिथं पार्किंगचा व्यवसाय आहे. तिथं पार्किंग करतात, तिथं 2 व्हीलरवर जातात, गाडी काढतात, बाहेर गावी जातात. तर हे सगळे विषय खरं तर माझ्या डोक्यात खूप दिवसापासून होते. म्हणून हा जो कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये कशा पद्धतीने विकास कामं केली याचं एक पुस्तक सिटीजन विल म्हणून होतं, ज्याच्या डिजिटल माध्यमातून लोकसहभागातून नागरी विकास असा त्याचा विषय आहे, तो मी केला. अनेक नगराध्यक्ष असतील, अनेक महापौर असतील, अनेक महापालिका नगरपालिका या माझ्या विधान परिषद मतदारसंघातले जे आहेत त्यांनी त्याच्यासाठी आम्ही सेमिनार घेतले, त्यांना ते शिकवलं, त्यांना त्याच्यातून आपण खूप चांगल्या गोष्टी केल्या. आपल्या संगमनेरला देखील आम्ही एक ॲप त्याच्यातून तयार केलं, की नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने तयार करून आपण मांडू शकतो. दुर्दैवाने काय झालं की संगमनेरमध्ये आणि सगळीकडेच प्रशासक मागच्या 4 वर्षापासून बसलेले आहेत. नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, महानगरपालिकेचे झालेले नाहीत. प्रशासक असल्यामुळं काय झालंय की कुठलाही निर्णय करायचा असेल तर सरकारी अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं आणि त्यांची किती मानसिकता आहे हा खऱ्या अर्थाने मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून संगमनेरात फार जे करायचं होतं ते मी करू शकलो नाही, पण मी तुला निश्चित खात्री देतो. आणि इतक्या दिवस आमच्या आई दुर्गाताई तांबे ह्या नगराध्यक्ष होत्या. आमच्या परिवाराचं एक तत्व आहे की जो जे काम करतो त्याच्यामध्ये फार आपण इंटरफेअर करणं किंवा चालवणं हे शक्य नाही. म्हणून मी नगरपालिकेत व्यक्तिशः आजपर्यंत मागच्या 15 वर्षात फक्त 2दा गेलेलो आहे. मी नगरपालिकेत गेलेलोच नाहीये. मी सोडा माझे वडील गेलेले नाहीयेत, थोरात साहेब गेलेले नाहीयेत, म्हणजे अगदीच कार्यक्रमाला वगैरे गेले तरच. आम्ही कधी बैठका त्यांच्या घेतल्या नाही. आई बघते तिच्या पद्धतीने काम करतं. मी आमदार झाल्यावर तिचा नगराध्यक्षाचा काळ संपलेला होता आणि प्रशासक आलेला होता मागच्या 4 वर्षापासून. मग त्या काळात फक्त मी 2 बैठका घेतल्या होत्या आणि त्या बैठकांची इतिवृत्त जर तुला मी दाखवले तर तुझ्या लक्षात येईल की मी काय व्हिजन त्यांना दिलं होतं. पण दुर्दैवाने काय झालं की मागच्या 3 वर्षात इथं 3 CEO बदलून गेले, चीफ ऑफिसर, आणि मग प्रशासकही आहे आणि त्याच्यात तो स्थिर नाही. असं म्हणल्यावर शहराचं नुकसानच होत असतं. ते नुकसान मागच्या 2-2.5 वर्षामध्ये या शहराचं खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. खूप तरुणांना तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही एक विजन देता, तुम्ही एक म्हणजे तुमच्या कंपेअरला लोकप्रतिनिधी दुसऱ्यांकडे बघितलं तर तुम्ही खूप उजवे ठरता. त्याला कारण असं आहे की तुमचा अभ्यास खूप आहे, प्रत्येक क्षेत्रातला अभ्यास आहे आणि साधारणतः सर्व शिक्षण केलेलं असो किंवा न शिकलेल्या युवकांचा असो, त्यांना एक विजन आहे की आपलं संगमनेर कुठेतरी पुढे जावं. ज्या बुक प्रमाणे आपलं जे आहे कॅलिफोर्निया जर इतकी पुढे जाऊ शकतं तर आपलं संगमनेर त्याच्या 10% जरी गेलं तरी मनाला खूप समाधान आहे. पण ते विजन आता तुम्ही जर तुमची उद्या सत्ता आली नगरपालिकेमध्ये तर ते तुम्ही इम्प्लिमेंट कराल का? हे बघा, मी आता माझं ध्येय असं ठेवलेलं आहे की 2047ला विकसित भारत जेव्हा होईल तेव्हा महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये योगदान असलं पाहिजे, म्हणजे विकसित महाराष्ट्र पण असला पाहिजे. आणि विकसित महाराष्ट्र 2047ला जेव्हा होईल तेव्हा विकसित संगमनेरही असलं पाहिजे, संगमनेरचंही त्याच्यात योगदान असलं पाहिजे. आणि म्हणून मी एक माझी ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे. 2030 पर्यंत मला काय करायचं आहे आणि एक 5-6 गोष्टींवर मी ते सांगणार नाही तुला, कारण ते मला जाहीरनाम्यात खरं तर सांगायचं आहे. परंतु त्या 4-5 गोष्टी माझ्या डोक्यात त्याचे ब्ल्यूप्रिंट आहे, त्याच्यातून मी काम करणार आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर या शहरामध्ये 2,500 असे कुटुंब आहेत की जे स्वतःच्या घरात राहत नाही, भाड्याच्या घरात राहतात किंवा अतिक्रमणित जागेत राहतात किंवा झोपडपट्टीमध्ये राहतात किंवा पक्क्या घरात राहतात पण स्वतःचं नाहीये. आणि त्यांचं उत्पन्न हे म्हणजे कमी आहे. म्हणजे एखादा श्रीमंत माणूस भाड्याच्या घरात राहत असेल तर ते त्याची चॉईस असू शकते. परंतु एखादा मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा दारिद्र्याचे खालचा माणूस जर भाड्याच्या घरात राहत असेल तर कदाचित त्याच्यासाठी ते एक अनिवार्यता आहे. अशा 2,500 कुटुंबांना मी स्वतःच्या हक्काचं घर देण्याचा एक प्रकल्प करणार आहे, ज्याचं माझ्याकडे ब्ल्यूप्रिंट आहे. आणि 4 वर्षामध्ये हे घरं पूर्ण होतील आणि म्हाडाच्या माध्यमातून
जसं मुंबईमध्ये म्हाडा काम करतं बरोबर. त्या म्हाडाच्याच माध्यमातून इथं संगमनेरात आपण ते करणार आहे. त्याच्या मंजुऱ्या पण आपल्याला मागच्या काळात मिळाल्यात. गुड. त्याच्यात अडचण एवढीच झाली होती की नागरिकांनाही काही पैसे भरावे लागत आहेत आणि ती भरण्याची मानसिकता नागरिकांची नाही. अच्छा. शेवटी काय 5 लाखाचं घर असेल तर 2-3 लाख रुपये निधी मिळेल, 2-3 लाख रुपये त्याला भरावं लागतील. बरोबर. ती मानसिकता त्यांच्यामध्ये नाही. तर ते त्याच्यावर कसा पर्याय काढता येईल हे मागच्या काळामध्ये आम्ही काम केलं आणि मी तुम्हाला निश्चित खात्री देतो की 2030ला हे संगमनेर ज्यावेळेस तुम्ही बघाल तेव्हा ह्याच्यामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला असेल आणि जे मुलं किंवा जे मुली परदेशात राहतात संगमनेरचे ते तिथे छान राहतात. हे इकडचे आई वडील त्यांना भेटायला तिकडे जातात, तिकडचं बघतात, इकडे येतात आणि म्हणतात अरे आपल्याकडे पण असं पाहिजे. बरोबर. तर अशा 4 गोष्टी तरी मी या शहरामध्ये करणार आहे की ज्या करून मी 2030 मध्ये संगमनेरकरांना एक आनंद देण्याचं काम करणार आहे. एक महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया दादा, की तुम्ही युवकांनी रोजगार निर्मितीकडे वळावं यासाठी खूप आपल्या भाषणातून वेळोवेळी सांगत आलात. उद्योगाकडे वळावं म्हणजे याचा अर्थ असा नाही की येऊन उद्योग करावा. त्यासाठी तुम्ही सखोल अभ्यासही केला पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आत्मसातही केल्या पाहिजे. उद्योजकतेचा विकास करताना आपण जर विचार केला रुरल साईडचा, इथे कुठेतरी आपले मुलं मागे पडतात. याचे विविध कारण आहेत, पण ह्या रुरल साईडचे मुलं जे आहेत ते मागे पडू नये यासाठी तुमच्याकडे काही विजन आहे का? काही तुम्ही त्यासाठी प्रयत्न केलाय का? म्हणजे जस्ट लाईक आपण बघू शकतो काही इन्क्युबेशन सेंटर तुमचा काही मानस आहे का? की नवीन काहीतरी कल्पना सुचल्या याच्यासाठी काही सेंटर करता येईल का? की जेणेकरून जिथं लोक येऊन त्याची विचारपूस करू शकेल, त्यांना काही मार्गदर्शन करू शकेल. त्याच्यातले काही सिलेक्टेड लोक, जसं तुम्ही एक सुपर 100 आय थिंक एक प्रोजेक्ट राबवला होता ज्यावेळेस तुम्ही युवक काँग्रेसचे अध्यक्ष होता. सुपर 60 सॉरी. तर ते त्या अनुषंगाने याच्यातले काही सुपर 10 प्रोजेक्ट तुम्ही निवडू शकता का? जेणेकरून आपण एक अमेरिकेतलं दुसरं जे आपण म्हणतो सिलिकॉन व्हॅली सारखं प्रकल्प आपल्या संगमनेरमध्ये सुरू होऊ शकतो का? कारण आपल्याकडे याचा जो उद्देश आहे मी बोलण्याचा, कारण आपल्याकडे सहकार्याच्या क्षेत्रातून आपल्याकडे कॉलेजेस वगैरे खूप साऱ्या चांगल्या प्रकारे डेव्हलप आहेत. खूप सारे लोक इथून शिक्षण घेऊन बाहेर नोकरीसाठी जात आहेत. आपल्याकडे मॅनपॉवर ऑलरेडी उपलब्ध आहे. फक्त त्यांना स्किल लेवलवर आपण काही प्रशिक्षण देता आलं तर या प्रकारे प्रशिक्षण देऊन किंवा मग सरकार तर्फे तुम्ही काही बोलणं करून काही प्रकल्प इथे उभारणी करण्यासाठी काही मदत होऊ शकते का? असं काही प्लॅन तुमच्याकडे आहे का? मला तू चांगला प्रश्न विचारला. खरं तर मधल्या काळामध्ये जी सरकारची आर्थिक परिस्थितीचं जे सगळे समीकरण झाले आणि या वर्षभरात ज्या 2 आचारसंहिता प्रामुख्याने झाल्या लोकसभेची आणि विधानसभेची, त्याच्यामुळं माझा एक प्रकल्प आहे तो थोडा मागे पडला. पण मी या नाशिक पदवीधर विधान परिषद मतदारसंघात निवडून आल्यानंतर मी ज्यावेळेस प्रचाराला फिरत होतो त्यावेळेस अनेक युवकांचे मला प्रश्न होते की आमच्यासाठी काहीतरी करा, बेरोजगार युवकांसाठी काहीतरी करा, त्याला नोकरीची व्यवस्था करा, त्याला व्यवसायाची करा, त्याला शिक्षणाची व्यवस्था करा. आज संगमनेर आपण शिक्षणामध्ये पुढे आहे, परंतु आजही अनेक तालुके असे आहेत की जिथं उच्च शिक्षणाची व्यवस्था नाही आहेत, जिथं उद्योगधंदे नाही आहेत. आज आपल्या संगमनेरात 500 पेक्षा जास्त उद्योगधंदे ऑलरेडी काम करतायत छोटे मोठे, आणि त्या माध्यमातून एक 5-25 हजार लोकांना रोजगार मिळालेला आहे. परंतु अनेक तालुक्यांमध्ये ही परिस्थिती नाही आहे. आणि म्हणून मी एक प्रोजेक्ट तयार केला आणि खरं तर मला आनंद याच्या गोष्टीचा आहे की मी स्वतः युवक म्हणजे काँग्रेसमध्येही अध्यक्ष म्हणून काम केलं, युवक चळवळीतूनच मी पुढे आलेलो आहे, विद्यार्थी चळवळीतूनच मी पुढे आलेलो आहे. मी स्वतः आता महाराष्ट्र शासनाच्या युवा धोरण समितीचा सदस्य म्हणून पण काम करतो आहे. आणि ह्या सगळ्यातून माझं जगभर फिरत असताना महाराष्ट्रात देशात मी नेहरू युवा केंद्र जी केंद्र शासनाची संस्था आहे त्याचा बोर्ड ऑफ गव्हर्नर म्हणून मी 5 वर्ष केंद्रात काम केलेलं आहे. या अनुभवावर माझ्या एक लक्षात आलं की या देशामध्ये युवक कल्याण नावाचं मंत्रालयच नाहीये. बरोबर. जे मंत्रालय आहे ते क्रीडा विभागाला संलग्न आहे आणि तिथं क्रीडा अधिकारीच युवक कल्याणचे कार्यक्रम करतो. आज युवक कल्याण विभागाला अख्ख्या राज्यामध्ये एकच अधिकारी आहे. हे सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. युवक कल्याण विभागाला अख्ख्या राज्यात एकच अधिकारी आहे. हो, आणि तो क्रीडा विभागाशी संलग्न आहे.
आणि त्याच्याकडे NSS आहे, NCC आहे, त्याच्याकडे स्काउट गाईडचं पण त्याच्याकडेच आहे, अशा सगळ्या योजना त्याच्याकडे टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळे तो काहीच काम करू शकत नाही. म्हणून मी एक योजना चालू केली, युनोव्हेशन, यूथ इन्फॉर्मेशन अँड इनोव्हेशन सेंटर. आणि जे पैसे मला मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मागच्या काळामध्ये दिले, साधारणतः 51 कोटी रुपयाचा निधी मला यासाठी त्यांनी दिला. त्यांना ज्यावेळेस मी संकल्पना सांगितली त्यांना प्रचंड आवडली. ते म्हणले, सत्यजित तू हा प्रकल्प कर, आणि हा एकदा तयार झाला की आणि सुंदर झाला, यशस्वी झाला की आपण हा महाराष्ट्रात राबवू. आणि म्हणून मी ते काम चालू केलं. तर 5ही जिल्ह्याच्या ठिकाणी, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर आणि नाशिक या 5ही जिल्ह्यांच्या ठिकाणी इनोव्हेशन सेंटर आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही 4E वर फोकस केलेला आहे. एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, एंटरप्रेन्योरशिप आणि इसेन्शियल्स फॉर लाईव्हलीहूड. इसेन्शियल्स फॉर लाईव्हलीहूड म्हणजे जीवन कौशल्य काय आहे तुमच्याकडे, एखाद्या माणसाला जगायचं असेल तर काय पाहिजे, तर हे सगळ्या गोष्टींचं आम्ही ते सेंटर्स तयार केले. त्याच्या खाली जय हिंद युथ क्लब नावाने आपण जे मोठे गावं आहेत, खेडे किंवा तालुक्याचे ठिकाणं आहेत, जिथं बाजारपेठ आहे, अशा जवळजवळ 70 ठिकाणी जय हिंद युथ क्लबचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. सहज बघायचं असेल तर पेमगिरीला जाऊन बघा, तिथं जय हिंद भवन ऑलरेडी तयार झालेलं आहे. आता हे सगळे जे सेंटर्स आहेत हे या इनोव्हेशन सेंटरला जोडलेले आहेत. आणि नाशिकच्या कृषीनगरमध्ये एक त्याचं हेड ऑफिसचं पण बांधकाम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. जवळजवळ 1 एकर जागेमध्ये त्याचं मला सरकारने जागा दिली, तिथं त्याचं बांधकाम चालू आहे. आणि हे सगळं टाटा ट्रस्टला आपण चालवायला दिलेलं आहे. ओके. म्हणजे कारण हे चालवायचं पण एक महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. आणि हे एक असं केंद्र होणार आहे की युवकाला त्याच्या जीवनातला कोणताही प्रश्न असो, म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंड पासूनचा तर त्याच्या बिझनेस पर्यंतचा कोणताही प्रश्न त्याला आला की त्याने हक्काने तिथं जावं आणि त्याला तिथं सोल्युशन भेटणार. आम्ही जगात जे युवकांवर काम करणारे लोक आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र आणून या इनोव्हेशनमध्ये त्यांना बरोबर सोबत आणतोय. कोणताही प्रश्न आला, कारण मुलांचे वैयक्तिक प्रश्न असतात, बरोबर, स्वतःचे रिलेशनशिपचे प्रश्न असतात, त्याच्यातून फ्रस्ट्रेशन, त्याच्यातून डिप्रेशन, त्याच्यातून व्यसनाधीनता हे प्रश्न आहेत. ड्रग्सचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. नोकऱ्या नाही आहेत, शिक्षण झालंय पण नोकऱ्या नाही आहेत. शिक्षण ज्याला घ्यायचंय त्याला स्कॉलरशिप कशी मिळवायची माहिती नाहीये. ज्याला स्कॉलरशिप मिळते आहे त्याला अजून कोणत्या कोणत्या योजना जगात देशात आहे ते माहिती नाहीये. आणि या सगळ्या माहितीसाठी जो युवक आहे तो आज गुगलवर अवलंबून आहे. बरोबर. आणि गुगलचा पण रिसर्च कसा करायचा याचं ट्रेनिंग आपल्याला नाहीये. आपण गुगलवर जातो आणि विचारतो बेस्ट रेस्टॉरंट नियर मी, त्यातलं जे पहिलं येतं तिथं आपण जेवायला जातो, जेव्हा की आपल्याला माहितीच नाही का पहिलं पेड आहे, पहिले ऍडव्हर्टाइजमेंट आहे. खाली जाऊन त्याचा रिसर्च करायचा आहे, 4 वेबसाईटला जायचंय आणि मग शोधायचंय का यातलं चांगलं रेस्टॉरंट कोणतं आहे. म्हणून आम्ही जीवनशैलीमध्ये IT लिटरसीचा प्रोग्राम घेतलेला आहे. डिजिटल लिटरसी असली पाहिजे, पॉलिटिकल लिटरसी आपण त्याच्यामध्ये ठेवलेली आहे, फायनान्शियल लिटरसी पाहिजे. आज मुलं 50-50 हजार रुपये, 1-1 लाख रुपये पगार घेत आहेत आणि सेव्हिंग अकाउंटला जर पाहिलं तर त्यांचे 0 रुपीज आहेत. म्हणजे कुठंतरी त्यांचं आर्थिक नियोजन चुकतंय. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्याच्यातून आणण्याचा प्रयत्न करतोय. एक प्रश्न असाही येतो दादा की फर्स्ट जनरेशन बिझनेस ज्यावेळेस उभं करायला सुरुवात करते, आपण जर फेल्युअरचं प्रमाण बघितलं तर फर्स्ट जनरेशन बिझनेसमध्ये ते खूप जास्त मोठ्या प्रमाणात दिसतं. याला बहुतेक कारणही आहेत. काही महत्त्वाचे कारण म्हटले तर एकाने तुम्ही मागे एका इंटरव्ह्यू दरम्यान म्हटलं ते एकाने सुदामा पोहे सुरू केले तर यांनी 8 केले तर दुसरा येऊन लगेच 12 करतो. एखाद्याने कपड्यात दुकान टाकलं की लगेच 4 जण येऊन कपड्यात दुकान टाकून देतात. म्हणजे काही इनोव्हेशन करायची स्वतःची तयारीच नाही. दुसरा टाकतो त्याचं चालतं म्हणून आपण एक टाकायचं. सेकंड थिंग, कुठलाही अभ्यास न करता, गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम आहेत, अर्थात ते देऊ राहिले, देतात म्हणून लगेच घेणे आणि कुठलाही अभ्यास न करता चालू करणे, हे झालं एक युवकांच्या किंवा नवीन बिझनेस चालू करणाऱ्यांच्या माध्यमातून. दुसरी एक बाजू अशी आहे, सरकारी स्कीम ज्या येतात त्याच्यामध्ये खूप सारे लिमिटेशन्स पण आहेत. आज कुठे जर बिझनेस चालू करायला गेलो तर मशिनरी घेण्यासाठी तुम्हाला भरमसाठ लोन दिलं जातं. आज जर फूड उद्योग जर आपण घेतलं, शेतकऱ्याच्या शेतामध्ये ज्यावेळेस फूडचं रॉ मटेरियल असतं ते लिमिटेड काळापुरतं असतं. पण जर एखादा नवीन बिझनेस टाकला आपण फूड रिलेटेड तर त्याचे जे रॉ मटेरियलचं सप्लाय आहे त्याला लिमिटेशन्स येतात. कारण रॉ मटेरियलसाठी लागणारं जे भांडवल आहे हे सरकार त्या प्रमाणात पुरवत नाही. अशाही खूप साऱ्या लूप होल्स या स्कीममध्ये आहेत.
पण तुम्हाला काय वाटतं हे बिझनेस फर्स्ट जनरेशनचे फेल होण्यामागं आणखी काय कारण असू शकतात? नाही, तू सांगितलं तेच कारण आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे रॉंग चॉईस ऑफ बिझनेस, चुकीचा धंद्याची निवड, हा सगळ्यात मोठं कारण आहे. माहितीच नाही, अभ्यास नाही, एक जणांनी केला म्हणून दुसऱ्यांनी करायचा, हा रॉंग चॉईस ऑफ बिझनेस हा सगळ्यात मोठं कारण आहे. दुसरं कारण आहे की, आणि त्याच्यात काय कारण आहे तर अभ्यास नाहीये. दुसरं महत्वाचं कारण आहे की त्याला सामाजिक जी परिस्थिती आहे ती त्याला बिझनेस पासून ओढणारी आहे, बिझनेसला प्रवृत्त करणारी नाहीये. आई वडील कधी मुलांना बिझनेस करा म्हणत नाही, ते म्हणतात नोकरी कर बाबा, कारण बापांनी नोकरी केलेली असते, आजोबांनी शेती केलेली असते, त्याला असं वाटतं की हेच योग्य आहे, ह्याच्यातूनच चाललं पाहिजे. आपली जी मराठी जी संस्कृती आहे ती साधारणतः अंथरूण पाहून पाय पसरा या प्रवृत्तीची आहे. आणि म्हणून मला वाटतं फर्स्ट जनरेशनचे जे एंटरप्रेन्योर आहे, उद्योजक जे आहे, ते आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर फेल पण होतात आणि एक संथ गतीने प्रगती करतात. जे करतात ते सुद्धा संथ गतीने प्रगती करतात. म्हणून मला असं वाटतं की अल्पसंतुष्टी असणं हा जगातला सगळ्यात मोठा मानवी जीवनातला गुन्हा आहे, असं माझं मत आहे. आपण अल्पसंतुष्टी असण्याचं काहीच कारण नाहीये. आपण महत्वाकांक्षी असलं पाहिजे, तरच ती प्रगती होऊ शकते. आपण मागे आपल्या सभागृहामध्ये खूप एक मुद्दा लावून धरला होता की इंडिया बुल्सची जी जागा आहे ती रिकामी पडलेली आहे आणि नवीन उद्योजकांना ती जागा तुम्ही अवेलेबल करून द्यावी. अजूनही आपण जर संगमनेरचाच विचार केला तर आपल्या MIDCच्या ते जागा आहे ती कमी पडते. याच्यासाठी तुम्ही काय अजून काही प्लॅन केलाय का? ह्याच्यात दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. इंडिया बुल्सच्या बाबतीत मला सांगितलं पाहिजे की इंडिया बुल्सची साधारणतः 2,500 एकर जमीन होती, ज्याच्यातल्या 1,000 एकर जमिनीवर औष्णिक विद्युत प्रकल्पाची निर्मिती, 3 चिमण्या तुम्हाला ज्या दिसतात तिथं गेल्यानंतर त्या होत्या. आणि जे 1,500 एकर जमीन आहे ती इंडिया बुल्सनी इंडस्ट्रीयल वापरासाठी ठेवलेली होती. आज एक चांगलं यश आपल्याला याच्यात मिळालेलं असं आहे की 1,000 एकर मधला जो बंद पडलेला औष्णिक प्रकल्प होता तो आपल्या पाठपुराव्यामुळं आता महाजेनको ह्या महाराष्ट्र शासनाच्या कंपनीने विकत घेतलेला आहे. म्हणजे तो चालू होणार आहे आता तिथे. तिथं जवळजवळ 7 ते 8,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र शासन करतंय, महाजेनको करतंय. त्याच्यातून साधारणतः 1,000-1,500 लोकांना रोजगार मिळेल आणि डायरेक्ट इनडायरेक्ट मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती तिथं तयार होणार आहे. जे 1,500 एकरचा जो प्रश्न आहे तो न्यायालयामध्ये इंडिया बुल्स गेलेली आहे, कारण आपण त्यांना नोटीस दिली होती की जमीन परत द्या, आणि त्याच्या अगेन्स्ट ते न्यायालयात गेले, न्यायालयाने त्याला स्टे दिलेला आहे. आपल्या देशात अजून एक फार मोठी अडचण आहे न्यायालयीन लढाईची, त्याच्यामुळे ती एक अडचण आता तिथं सुरू झालेली आहे. पण मला निश्चित खात्री आहे की इंडिया बुल्स आणि एकत्र सरकार काहीतरी बसून याच्यात मार्ग काढू आणि निश्चितपणाने ते देखील जमीन मिळेल. संगमनेरचा जो प्रश्न आहे, संगमनेरमध्ये MIDCची कमतरता आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपल्याला सिन्नरची MIDCचं एक उदाहरण असं होतं की खूप 5 स्टार MIDC आपण केली, ती पाहिजे तशी यशस्वी झाली नाही. आपल्या आजूबाजूला जे MIDC आहेत त्या यशस्वी झाल्या नाही आणि म्हणून थोडंसं ते विचार तो मागे पडला होता. किंवा आपला जो तालुका आहे तो शेतीप्रधान तालुका आहे, शेतीपर्यंत पाणी पोहोचवणं हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे असं समजून आपण त्याच्यावर जास्त लक्ष दिलं होतं. पण आत्ताच मी उद्योग सचिव जे आहेत अन्बलगन साहेब, जे पूर्वी नगरचे कलेक्टर म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही साकूर मांडवा जो पट्टा आहे ह्या सगळ्या परिसरामध्ये पारनेर तालुका आणि साकूर, हिवरगाव, पठार असा जो पूर्ण टापू आहे त्या टापूमध्ये आपण 2,000 एकर जमीन ही अधिग्रहित करून त्याच्यामध्ये MIDC करण्याच्या बाबतीमध्ये देखील एक सकारात्मक पाऊल सरकारने आता उचललेलं आहे. त्याचा देखील लवकरच निर्णय होईल. त्याला नाशिक पुणा इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो रस्ता होणार आहे तो तेथूनच जातो. म्हणजे त्याला तिथे एक MIDC आपण प्रस्तावित केलेली आहे, तर तोही प्रकल्पाचा पाठपुरावा मी करतो आहे. दादा, आपण या चर्चा व्यतिरिक्त आता संगमनेरच्या बदललेल्या समीकरणाबाबत विचार करूया. काही कालापूर्वी निवडणुका झाल्या, त्या पलीकडचं संगमनेर आणि आत्ताचं संगमनेर याच्यामध्ये एक खूप मोठा ह्यूज डिफरन्स आपल्याला दिसतोय. आत्ताच तुम्ही तुमचा वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही बोलले होते की फ्लेक्स लावू नका. फ्लेक्सची जी संस्कृती उदयास आली, प्रथमतः म्हणजे मी एक सांगू इच्छितो की पहिले ज्यावेळेस आम्ही लहान होतो किंवा आताही आम्ही बघतो, जे नेते आपण जे बघायला भेटतात हे एक लोक आंदोलनातून तयार झालेले दिसतात. आताचे जे नेते होतात ते फ्लेक्स मधून दिसतात. तुमचं याबाबत मत काय? नाही, असं आहे की प्रत्येक व्यवसायामध्ये
प्रत्येक प्रोफेशनमध्ये मार्केटिंग हे लागतंच. राजकारणातही मार्केटिंग लागतं. चेहरा जर दिसलाच नाही तर लोक विसरण्याची पण शक्यता असते. त्याच्यामुळे तो चेहरा दिसलाच पाहिजे. ह्या फ्लेक्स लावण्याला माझा विरोध नाहीये. तो लावत असताना तो अधिकृत असावा. जिथे नगरपालिकेने तुम्हाला लोकेशन दिलेले, साईट दिलेले, तिथंच तुम्ही लावावे. परवानगी घेऊन लावावं. शहराचं विद्रुपीकरण होणार नाही अशा पद्धतीने लावावं. लोकांना अडचण होणार नाही अशा पद्धतीने लावावं, असं माझं मत आहे. कमर्शियल होर्डिंग आहे मोठे मोठे जे आज आपण पाहतो, ते लावा तुम्ही. नगरपालिकेची परवानगी घेऊन रितसर पैसे भरून लावा. पण कोणी यायचं आणि फ्लेक्स लावायचा हे काय मला असं वाटतं योग्य नाही. आणि नगरपालिकेच्या इलेक्शन नंतर आम्ही ह्याच्याबद्दल कडक कारवाई करणार आहे. एकही अनधिकृत होर्डिंग या शहरामध्ये आम्ही लागू देणार नाही. ते आमचा असो, स्वतःचा असो किंवा कोणाचे असो, ते लागू देणार नाही. हे धोरण आमचं स्पष्ट आहे. आमचं एकच म्हणणं आहे की कार्यकर्त्यांना हे बघा, राजकारण आहे. काही गोष्टी मी माझं जे पत्र लिहिलं होतं त्याच्यातच मी लिहिलेलं आहे की मला आवडत नाही तरी मला करावं लागतं. त्याबद्दल मी जाहीर माफी लोकांची मागितली होती. मी केलं ना, मी सुद्धा फ्लेक्स लावले, मी सुद्धा होर्डिंग लावले, पण आमच्याकडे पर्यायच नव्हता. कॉम्पिटिशन जेव्हा चालू होते ना तेव्हा त्याला पर्याय राहत नाही. आणि म्हणून मी त्याच्याबद्दल जनतेची माफी मागितली. पण इतका कॉम्पिटिशनचा आणि त्या फ्लेक्सचा वीट आम्हाला आला की काय याचे नुकसान झालं तरी चालेल, पण आता हे लावायचे नाही. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल या दिवाळीमध्ये थोरात साहेबांचे लागले नाही कुठं बोर्ड्स, 2च ठिकाणी लागले, ते पण जे ब्रिजेस होत्या त्याच्यावरच लागले होते. परंतु अनधिकृत शहरामध्ये आम्ही कुठंही थोरात साहेबांचे बोर्ड असतील, माझे असतील, कुठेही लावले नाही. आम्ही लावू इथून पुढच्या काळात, अधिकृत लावू, परवानगी घेऊन लावू. जनतेचं किंवा शहराचं विद्रुपीकरण होणार नाही, जनतेची गैरसोय होणार नाही, अशा पद्धतीने बोर्ड लावू असं धोरण आम्ही ठरवलेलं आहे. तुमच्या वाढदिवसाच्या मुद्द्यावर आणखी एक मुद्दा लक्षात येतो की आपण विद्यमान आमदारांना, अमोलभाऊ खताळांना तुम्ही शुभेच्छा दिल्या होत्या वाढदिवसाच्या, पण त्यांच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आलेल्या काही दिसल्या नाहीत. याबाबत तुम्हाला काय वाटलं? ठीक आहे, आता प्रत्येकाचं स्वभाव असतो, राजकारणाची पद्धत असते. मी तर इतका साधा आहे की आजही काही प्रश्न असला तर मी त्यांना तू मला काही सांग, मी आता फोन करू शकतो. ते उचलतील नाही उचलतील तो भाग वेगळा, पण माझ्या मनामध्ये ते आडेवेडे नाही आहेत. मी प्लेन आहे. मी आत्ता फोन करू शकतो आणि त्यांना काही काम सांगू शकतो किंवा त्यांना विचारू शकतो. कारण आपण शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस आपल्याला जनता संधी देते तर ती राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्याच्यात काम करायचं असतं. आणि हे परंपरा मागच्या काळामध्ये आपल्या भारताच्या राजकारणात बघितलेली आहे लोकांनी. म्हणजे अटल बिहारी वाजपेयींचं उदाहरण अनेक लोक देतात की ते विरोधकाच्या गाडीत यायचे. म्हणजे त्या काळात गाड्या खूप कमी होत्या, बरोबर, 70च्या दशकामध्ये. तर एकदा अटलजींना गाडी नव्हती घ्यायला, तर एका विरोधकाने गाडी पाठवली रेल्वे स्टेशनवर. अटलजी त्याच गाडीतून गेले, विरोधकावर भाषण केलं, जेवायची सोय विरोधकांनीच केली होती, त्याच्या घरी जाऊन जेवले. परंतु त्यांच्याही निष्ठेवर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण केला नाही आणि विरोधकाच्याही निष्ठेवर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण केला नाही. कारण आपले विचार जर खंबीर असतील तर मग आपण वैयक्तिक संबंध ठेवायला अडचण काय? वैयक्तिक संबंध मध्ये प्रश्नचिन्ह तेव्हा निर्माण होतो जेव्हा तुमच्या एक विचाराबद्दलच्या एकनिष्ठतेबद्दल शंका आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मनाचा मोठेपणा दाखवणं हे राजकारणातलं मोठं काम आहे. कारण दुसरं कोणाचं असू नये तर नसू दादा, आम्ही बघत आलोय की विद्यमान आमदारांचे जे बंधू होते संदीप दादा, त्यांचे आणि तुमचे संबंध खूप चांगले होते. म्हणजे आम्हाला ते सांगायचे, संदीप दादा काही काम असलं तर मी दादांच्या ऑफिसलाच बसलेलो आहे. त्यावेळेस आय थिंक तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता. नाही, संदीप माझा शाळेपासूनचा मित्र होता. तो तसा सिनियर होता माझला 2-3 वर्ष. परंतु त्याचा एक स्वभाव होता. आणि जे संदीपचे आजचे पण मित्र आहेत, आम्ही सगळे जे आहेत, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की खरं तर याची सुरुवात अशी झाली होती की माझे चुलते हे गणेशनगरमध्ये राहायचे. त्यांच्या समोर शिरीष देशमुख म्हणून एक मित्र आमचा राहत होता, म्हणजे देशमुख राहायचे. तर शिरीषचा मित्र संदीप म्हणून संदीप तिथे यायचा आणि माझी त्याची शाळेत जीवनामध्ये ओळख झाली. हे सगळे माझ्यापेक्षा 2-3 वर्ष 4 वर्ष मोठे होते. पण मग माझं संदीपचं खूप दोस्ती झाली. आम्ही एकत्र राहायचो.
आणि त्याचा प्रचंड बुद्धिमान होता, प्रचंड हुशार संदीप होता, कष्टाची प्रचंड तयारी होती. त्याच्यामुळे तो जसं मी राजकारणात पुढे जायला लागलो तसं तो मला मदतीला यायला लागला आणि हळूहळू अशी परिस्थिती निर्माण झाली की संदीपच सगळं कार्यालय आमचं सांभाळायला लागला. माझ्या वडिलांच्या निवडणुका असतील, माझ्या निवडणुका असतील, सगळं संदीपच बघायचा. योगायोगाने त्याची जी पत्नी आहे सुवर्णा, ती सुद्धा आमच्याबरोबरच शाळेत होती. म्हणजे आमचे तो पण एक संबंध झाला की सुवर्णा पण आमची लहानपणाचीच मैत्रीण होती. सुवर्णाचे वडील जे आहेत ते माझ्या वडिलांचे मित्र होते रहाणे, आणि नंतर तो जनतानगरमधून राहायला अभंगमाळ्यामध्ये आला. मग ते अजून घराच्या जवळ आला. त्याच्यामुळे रोज आमचं भेटणं चालणं हे सगळं असायचं. आणि त्याच्यातून फक्त त्याचा स्वभाव जो होता तो अतिशय हट्टी स्वभाव होता, आणि त्या स्वभावामुळं म्हणजे दुर्लक्षित करण्याच्या स्वभावामुळं खरं तर त्याचं म्हणजे दुर्दैवी निधन झालं. त्याच्यातून म्हणजे आम्हाला सगळ्यांना, मला तर व्यक्तिशः खूप मोठं नुकसान झालं. म्हणजे जर आज संदीप असता तर माझं 50% लोड जो आहे कामाचा तो कमी झाला असता, मी अजून म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करू शकलो असं. माझ्या सगळ्या युवक काँग्रेसच्या निवडणुका संदीपने हाताळल्या सगळ्या, आणि सगळ्या राज्यात त्याच्यामुळे मित्र होते. माझे जेवढे कार्यकर्ते मित्र आहेत ते सगळ्यांशी तो संपर्कात असायचा. असं एक साधारणतः त्याचा स्वभाव होता. सोशल मीडिया बघत असताना दादा, आता एक नवीन संस्कृती उदयास आली की काहीतरी नाच गाणे करणारे वेगळे व्यक्ती दाखवायचे आणि दुसऱ्या लोकप्रतिनिधीचा ज्यांना निवडून दिलंय त्यांना चेहरा करून दाखवायचा. आणि ही गोष्ट सर्रासपणे दिसते. अगदी काही तुमच्या पार्टीकडच्या पोस्ट असतात आणि काही विरोधी पक्षाकडूनही असतात. म्हणजे हे चाललंय तुमचं, त्याला समर्थन आहे का? मी 100% ट्रोलिंगच्या विरोधातला आहे. मी जसं फ्लेक्सच्या बाबतीतला प्रश्न आहे तसाच ट्रोलिंगच्या बाबतीतला प्रश्न आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही आमचे चेहरे लावून जर घाणेरड्या टीका करणार असाल तर मग जनतेच्या मनात ग्लोबस नीतीप्रमाणे एकच गोष्ट वारंवार दाखवून 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 लोकांना खरं वाटायला लागतं, आणि म्हणून त्याला ॲक्शनला रिॲक्शन याच्यातून आलेला हा सगळा प्रकार आहे. मी व्यक्तिशः त्याच्यामध्ये नाही, मला अजिबात इंटरेस्ट पण नाही. माझे कोणी कार्यकर्ते, समर्थक, मित्र, परिवार, सहकारी करत असतील तर मी त्यांना स्पष्टपणे आज तुझ्या या व्यासपीठावरून सांगतो की अजिबात ट्रोलिंगच्या भानगडीत पडायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं, सकारात्मक करायचं, पॉझिटिव्ह करायचं. लोक आहेत ना, लोक आज 50 वर्ष झाले आमच्यावर विश्वास ठेवून काम करतायत, कारण आमच्या परिवाराने काही गोष्टीचे पथ्य पाळलेले आहेत. मी असं बोलणार नाही, परंतु मी एकमेव असा लोकप्रतिनिधी आहे, म्हणजे एकमेव शब्द वापरणं तसं हे होईल, कारण असे अनेक असतील कदाचित, मला माहीत नाही. परंतु आम्ही कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरकडून 1 रुपया कधी घेत नाही. कोणत्याही ठेकेदाराकडून 1 रुपयाही आम्ही कधी घेत नाही. कोणत्याही बदलीचे किंवा सरकारी कामाचे पैसे घ्यायचे नाही. हे माझे काही तत्व मी ठरवून दिलेले आहेत. माझ्याकडे कोणी आलं तरी मी त्यांना स्पष्ट सांगतो की मी याच्यामध्ये भाग घेत नाही, माझं याच्यामध्ये लक्ष नाही. आणि या सगळ्या प्रेमापोटी लोक आमच्या परिवाराच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की जनतेवर विश्वास ठेवावा, बाकीचं ट्रोलिंग वगैरे करण्याची काय आवश्यकता नाही. काही दिवसापूर्वीच आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक विधान केलं होतं की तुम्ही राजकारणी असाल, राजकारणी कार्यकर्ता म्हणून माझ्याजवळ असाल तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून राहू नका. कॉन्ट्रॅक्टर बनायचं तर कॉन्ट्रॅक्टरच करा. राजकारणी कार्यकर्ता कॉन्ट्रॅक्टर असावा की नसावा याबाबत आपलं मत काय? नाही, माझं स्पष्ट मत आहे की कॉन्ट्रॅक्टरनी कॉन्ट्रॅक्टरचं काम करावं, राजकीय कार्यकर्त्यांनी राजकीय कार्यकर्त्याचं काम करावं. अजितदादांच्या मताशी मी 100% सहमत आहे. कारण कॉन्ट्रॅक्टिंग हा टेक्निकल जॉब आहे. त्याला सिव्हिल इंजिनियर पाहिजे, त्याला तिथलं रस्त्याची क्वालिटी कशी करायची, बांधकाम कसं करायचं हे कळालं पाहिजे. हे एक तांत्रिक काम असल्यामुळे तिथं नॉन टेक्निकल माणसाने फक्त आपल्याला 2 पैसे भेटतायत म्हणून जाऊ नये, असं माझं स्पष्ट मत आहे. दुसऱ्या बाजूला राजकीय कार्यकर्ते जे आहेत त्या राजकीय कार्यकर्त्यांनाही उदरनिर्वाहासाठी काही व्यवस्था करणं किंवा त्यांचेही आर्थिक परिवाराचे आणि त्यांची लाईन लागणं हेही गरजेचं आहे. मात्र त्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणून मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना कायम सांगत असतो की तुमच्या कौटुंबिक, आर्थिक किंवा जे काही प्रश्न असतील त्याची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. मी ती 100% घेईल. तुम्हाला कुठेही अडचण येऊ देणार नाही. बिंदासपणे माझ्याकडे या. तुमचं कोणताही प्रश्न असेल, वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सगळे प्रश्न मी सोडवेल. तुम्ही फक्त तुमचं काम करा.
आणि कॉन्ट्रॅक्टरला मी सांगत असतो की तू क्वालिटी काम कर. क्वालिटी काम केलं तर तुला कोणाचा त्रास नाही, पण तुम्ही जर त्याच्यात चोऱ्या माऱ्या करायला लागली तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला आजपर्यंत आम्ही त्याच्याकडून 1 रुपया घेत नाही. त्याच्यामुळे ती नीतिमत्ता आमच्याकडे आहे की आम्ही त्याला सांगू शकतो की हे क्वालिटी काम झालेलं नाही, हे परत कर. म्हणून आम्ही हे तत्व पाळले. इथून पुढच्या काळात अजून ताकदीने ते तत्व आपण पाळणार आहे. तुमच्याबाबत एक रील व्हायरल झाला होता की तुमच्या मागे एक व्यक्ती असणारा, उभा असणारा व्यक्ती आपण भाषण करत होता आणि त्यांनी रील बनवले चॉपर लावून, म्हणजे गुन्हेगारी क्षेत्राला समर्थन करणारे त्यांनी रील बनवले. तर रील असे तुमचे व्हायरल झाले की तुम्ही समर्थन करता. नाही, असं आहे की ज्या मुलाच्या बाबतीत तुम्ही बोलताय की जो माझ्याबरोबर त्याचे फोटो आहेत, त्याचेच फोटो बाकी लोकप्रतिनिधींच्या बाबतीत पण आहेत. विरोधी जे आमचे आहेत त्यांच्या बरोबरचे फोटो आहेत. तो सामाजिक क्षेत्रातला सक्रिय असलेला कार्यकर्ता आहे. तो इकडे तिकडे सगळ्या कार्यक्रमांना जात असतो. जेव्हा तो जातो तेव्हा फोटो वगैरे काढतो, तेव्हा तो फोटो बिटो काढतो. त्यामुळे मी जे भाषण करत होतो ते मी करत असलेल्या भाषणामध्ये त्यांच्याच समाजाचा तो कार्यक्रम होता, तिथे तो मागं उभा आहे. आता त्यांनी चॉपर लावावा, बंदूक लावावी का अजून तोफ लावावी, हे माझं काही त्याच्याशी कर्तव्य पण नाही, किंबहुना त्याचं समर्थन पण मी करू शकत नाही. आणि म्हणून तो नंतर मला ज्यावेळेस भेटला त्यावेळेस पण मी त्याला सांगितलं की हे तू केलं ते चुकीचं केलं. तो म्हणला नाही, मी फक्त रील. आजकाल तुम्हाला सांगतो हे रीलने लोक वेडे झालेले आहेत. आता परवा तुम्हाला सांगतो की गणपती लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक माणूस मला भेटला, नामदार थोरात साहेबांच्या बंगल्याच्या समोरचं जे पटांगण आहे तिथं उभा होता आणि हातात ते 120 बारचं जे असतं ना ते फटाक्याचं, ते घेऊन तो असा उभा आहे आणि फटाके त्याच्यातून फुटतायत आणि त्याचा तो रील बनवत होते 2-3 लोक त्याचे मित्र. मग ते होऊ दिलं मी. ते झाल्यावर त्याला म्हणलं, अरे बाबा, हा जर बार जर इथंच फुटला असता तुझ्याच डोक्यावर सगळा, की जे अनेक वेळा आपण पाहतो की फटाकेची गॅरंटी नसते की ते रॉकेट वरच जाऊन फुटेल, ते कधी कधी जागेवर पण फुटत असतं. बरोबर. मी म्हणतो तो नॉट 1% चान्स आहे, पण चान्स तर आहे. बरोबर. पण तुम्ही रीलच्या नादामध्ये तुम्ही काही करायला लागले. रीलमध्ये आपण पाहतो की धरणाच्या मागे, भंडारदऱ्याला पण मागे घटना घडली. रील काढायला गेला आणि पाण्यात पडला, दरीत पडलाय. रोज पेपरला बातम्या वाचतो, टीव्हीवर वाचतो. बरोबर. अहो, रील बनवणे, त्याच्यातून फॉलोअर वाढवणे, याच्यासाठी कंटेंट पण पाहिजे. बरोबर. तुम्ही असे वेडेचाळे करून तुम्ही जर रील करणार असाल तर याचं समर्थन कोणीच करू शकत नाही. मी तर करणारच नाही. दादा, एक मुद्दा एक राहून गेला आपला चर्चेदरम्यान की संगमनेर अप्पर तहसील कार्यालय हे आश्वीकडे जे शिफ्ट करण्याचा जो मानस आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, हे अतिशय गैरसोयीचं आहे. आश्वीमध्ये मुळात अप्पर तहसीलदाराची गरज आहे का नाही हा संशोधनाचा विषय आहे. आणि जरी असेल तर संगमनेर खुर्चे गावं तिकडं नेऊन जोडणं, म्हणजे लोकांनी संगमनेर 2 किलोमीटरवर सोडून तिकडं 20 किलोमीटर जाऊन आश्वीला जाणं, हे मला असं वाटतं की गैरसोयीचं आहे. त्याच्यामुळे मी त्याचा निश्चित विरोध करतो आणि मी योग्य लोकांना ते कळवलं पण होतं. प्रशासनातल्या पालकमंत्री महोदय असतील की सगळ्यांना आम्ही त्याच्यात सांगितलं की हे योग्य नाही आणि ह्याचा आम्ही विरोधच करणार. आणखी एक प्रश्न आहे दादा, ज्यावेळेस आपल्या देशामध्ये आता किंबहुना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होतील, 50% आपण महिलांना चान्स देतो. त्यामध्ये ज्या महिलांना आपण पूर्वी संधी दिली होती त्या महिलांचं कुठंतरी नेतृत्व उदयास येतच नाही. कारण होतं असं, महिलांना संधी आहे म्हणून कुठेतरी पुरुष आपल्या बायकांना पुढे करून देतात, पण ऍक्च्युअल मध्ये ते जे नेतृत्व पुढे यायला पाहिजे ते येताना फार कमी दिसतं. पण तुम्ही कधी उमेदवारी देताना ह्या गोष्टीचा विचार करता की हे कुठेतरी नेतृत्व आलं पाहिजे? आरक्षणाचा दुसरा ड्रॉबॅक असा आहे की 5 वर्षांनी ते बदलतं आणि मग 5 वर्षांनी बदलल्यानंतर ते परत तो जो वडील असतात किंवा नवरा असतो किंवा भाऊ असतो तो परत सक्रिय होतो. आणि मग ही जी महिला असते हिने 5 वर्ष करायचं, नंतर ती घरातच बसून जाते. तिच्या प्रशासकीय 5 वर्षाच्या अनुभवाचा काही उपयोग होत नाही. आणि म्हणून अगदी बोटावर मोजण्या इतक्याच महिला अशा आहेत की ज्या आरक्षणाच्या प्रक्रियेतून आल्या आणि त्या पुढे गेल्या, पण ती टक्केवारी दरवर्षी वाढत चाललेली आहे. आणि अपेक्षा हीच आहे की पुढच्या 5-25 वर्षात तरी अशा महिला तयार व्हावा की ज्या स्वतःच्या बळावर प्रशासकीय काम करू शकतात. आणि त्या होत आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
अडचणी थोड्याशा कमी जास्त असतील, परंतु त्या निश्चितपणे पुढे येताना दिसत आहेत. सध्या आपण जे आमदार आहात, आपण अपक्ष म्हणून निवडून आले आहात. कधी कधी वारंवार आपण हे बोललात की मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. तुम्ही नावाला तर अपक्ष आमदार आहातच, पण आम्ही युवक ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आज जर आपण कोणता लोकप्रतिनिधी आपण जर डोळ्यासमोर त्याचं नाव जरी घेतलं, कानावर पडलं, तर सेकंड थिंग आपल्याला विचार करतो की याचा पक्ष कोणता. पण तुमच्या बाबत एक गोष्ट अशी होती की तुमच्या बाबत पक्षच नाहीये, पण तुमच्याकडून अपेक्षा खूप वाढल्या आहेत. कारण तुमचे जे भाषणं लोक ऐकतात आहे आणि तुमच्या कृती आहे, लोकप्रतिनिधींना बाकीच्यांना विचारावं लागतं की तुम्ही काय काम केलं, पण तुम्ही स्वतःहून सांगतात. स्वतःचं रिपोर्ट कार्ड तुम्ही स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आणता. ही खूप चांगली गोष्ट आजही युवकांना समाधानकारक आहे. म्हणजे आज तुम्हाला खोटं वाटेल की आम्ही कोकणात फिरायला गेलो तर कुठून आले, संगमनेरून, सत्यजित दादांना आम्ही ओळखतो. म्हणजे आज तुम्ही तालुक्याची ओळख बनून राज्यभर पसरलेले आहात. एक प्रश्न असा विचारायचा आहे की जर तुम्ही काँग्रेस किंवा कुठल्याही इतर बीजेपी म्हणा कुठल्याही पक्षात असता तर हे इमेज बनवणं सोपं गेलं असतं की अपक्ष राहून आज तुम्हाला सोपं जात आहे? नाही, असं काही नाहीये. शेवटी पक्षीय संघटना सोबत असावी लागते. जर आपल्याला खूप मोठं काम करायचं असेल तर आपल्याला पक्षीय बळ लागतंच. हे तर चुकून ऍक्सिडेंटली मी अपक्ष झालेलो आहे, नाही तर तसं तर मी पक्षातच होतो. त्यामुळं मला असं वाटतं की पक्षीय संघटना पाठीशी असणं हे फार गरजेचं असतं आणि म्हणून येणाऱ्या काळात तो देखील निर्णय मी घेणार आहे. नाही, तुम्ही काँग्रेसमध्येच राहणार की परत म्हणजे काँग्रेसमध्ये येणार की बीजेपी? योग्य वेळी योग्य निर्णय घेतला कारण जाईल. खूप साऱ्या वेळेस आम्ही म्हणजे कायम ऐकतो की दर महिन्याला आम्हाला हे ऐकू येतं की दादा बीजेपीत जाणार, की दादा अपक्षच राहणार, की दादांचं आता आहे, दादांचं नंतर आहे. म्हणजे हा महाराष्ट्राला पडलेला एक कोड आहे, किंबहुना संगमनेरलाही पडलेला एक कोड आहे. पण दादा आम्ही त्याच्या विचारात न जाता युवकांना याचं समाधान आहे की तुम्ही जे काम करताय खूप चांगलं करताय आणि हे काम जे आहे ते पूर्णत्वास कुठेतरी पलीकडे न्यावं, जेणेकरून तुमच्याकडून लोकांनी आदर्श घ्यावे. तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणू किंवा नगरपालिका म्हणून इथून तयार व्हावेत. कारण ही आपल्या देशाची गरज आहे. जर आज असे लोकप्रतिनिधी जर तयार झाले तरच आपण आपला देश सुरक्षित हातात आहे हे आपण अभिमानाने बोलू शकतो. खरंय. तर दादा तुम्ही आले, खूप तुमचा अमूल्य वेळ Thank you. दिला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू सो मच.